डाली हे प्रकार सर्वांमध्ये मिक्स होतो जेवणासोबत. आणि आज बनवून आहोत गुजराती खट्टी मिठी डाळ. चना डाळ 1 वाटी आणि तूर डाळ 1 वाटी. लवंग मी डाळी खराब नको होण्यासाठी, कीड नको लागण्यासाठी म्हणून मिक्स करते. 3-4 पाण्यामध्ये डाळ धुवून. टॅमॅटो तुम्ही फोडणीला लावतानाही मिक्स करू शकता. जर तुम्ही टॅमॅटो डाळ उकडताना जर मिक्स केला तर डाळ खूप चवदार होते. हळद, चवीपुरता मीठ मिक्स करून थोडा पाणी, 3 ते 4 शिट्या कुकरला लावून घ्यायचे. तूर डाळ ही पूर्ण मॅश होते पण चना डाळ एकदम मॅश होत नाही. पण चना डाळ पूर्णपणे शिजूनच निघते कुकरला. विस्करने फेटून घ्यायची डाळ. तडक्यासाठी ड्राय मिरची घेतले, आल्याचा छोटा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, आला लसणाची पेस्ट तयार करून, तेल, जिरा, हिंग, लसूण, मिरची, रेड चिली पावडर, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. डाळीला जर फोडणी लावताना जर कडक लावली तर डाळ छान होते. फोडणी व डाळ मिक्स करताना करकर जर आवाज आला तर 1 नंबर डाळ होते. काहींना टॅमॅटो आवडत नाही पण डाळीमध्ये जर टॅमॅटो मिक्स असेल तर डाळ खूप छान लागते. कोकम नाही तर चिंच, मी कोकम घेतलाय, धुवून 3-4 पाकळ्या मिक्स करून घ्यायचं आहे. गुजराती लोकांच्या जेवणामध्ये साखर नाही तर गूळ तर असतोच. गुळाचा छोटा तुकडा खिसून, जास्तही गूळ मिक्स करून नाही घ्यायचं. डाळ तुमच्या आवडीनुसार जाड नाही तर पातळ करू शकता. डाळ जर जाडसर असेल तर खूप छान लागते. डाळीला तडका लावण्यासाठी तेल, राई, ड्राय मिरची, कढीपत्ता, हिंग यामध्ये तुम्ही मसालाही मिक्स करू शकता. कडकडीत तडका लावून गुजराती खट्टी मिठी डाळ. गुजराती डाळ खायला आणि बनवायला विसरू नका.